आज आपण जाणून घेणार आहोत महादेवी उर्फ माधुरी या हत्तीनीबद्दल, तर हिची स्टोरी तसेच हिचं आधीचं जीवन आणि आत्ताचं जीवन याबद्दल मी काही व्हिडिओ पाहिले सोशल मीडियावर, त्यावर मी माझे काही विचार मांडलेले आहे। कृपया कुणीही वाईट कमेंट करू नये ही सर्वांना विनंती आहे। आणि तुम्हाला काय वाटतं, ह्या हत्तीनीला न्याय मिळाला की तिच्यावर अन्याय झाला, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी सुद्धा मजेतच आहे, तर मजेतच असायला हवं। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांची मनापासून माफी असावी। तर हात जोडून माफी मागण्याचं एकच कारण आहे, कारण आजचा विषय थोडा संवेदनशील आहे आणि काही माझ्या दादा ताईंना म्हणजे वाईट वाटू शकतं, राग येऊ शकतो, म्हणून सर्वप्रथम तुम्हा सर्वांची माफी असावी। पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला आपली मतं मांडण्याचा, आपले विचार मांडण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे। तर त्याच अधिकाराने मी इथे माझे काही विचार आणि मला जे वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करते। तर कृपया समजून घ्या आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर माफी असावी। तर चला सुरू करूया। तर सध्या सोशल मीडियावर आपण बघतोय की कोल्हापूर जिल्ह्यातील नांदिनी गावातील जे जैन मठ आहे तिथे वाढलेली एक हत्तीन आहे, तिचं पुनर्वसन हे वनतारा अभयारण्यामध्ये करण्यात आलेलं आहे। आता सध्या ही जी हत्तीन आहे ती वनतारामध्ये असते। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगते या हत्तीनीची। तर ही हत्तीन अवघ्या 36 वर्षांची आहे। तर गेल्या 34 वर्षांपासून ही या जैन मठामध्ये, जे नांदिनी गावामध्ये जैन मठ आहे तिथे वास्तव्यास होती। तेथील लोकांनी अतिशय प्रेमाने आणि भावनिक नातेने तिचं संगोपन केलेलं आहे। आज ती 36 वर्षांची आहे। 2 वर्षाची असल्यापासून तिचं पालन पोषण येथील गावकऱ्यांनी केलेलं आहे। येथील गावातील मुलं सुद्धा हिच्या अंगा खांद्यावर खेळून मोठी झाली आणि असे मी व्हिडिओ थ्रू माहिती घेतलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर बरेचसे व्हिडिओ समोर आले, चांगले वाईट। तर आता वनतारामध्ये तिची काय कंडिशन आहे, काय गोष्टी आहे त्या बघूया। हे बघा, आता ह्या व्हिडिओमध्ये हे जे डॉक्टर आहे ते इंग्लिश मधून सांगताय, पण मी मराठीत सांगू शकते तुम्हाला। तर ते म्हणतात की तिच्या पायाला क्रॅक्स गेलेले दिसत आहेत, तिच्या पायाला जखमा झालेल्या आहेत, कारण तिचे नख खूप वाढलेले आहेत आणि ती नख वाढल्यामुळे तिच्या मांसामध्ये गेलेले आहेत आणि तिचे नख वगैरे व्यवस्थित आता नखांचा मुद्दा मला पण तो प्रश्न पडला जो तुम्हाला पडला, सांगते। तर तुम्ही म्हणाल की जंगलामध्ये काही डॉक्टरच असतात का हत्तीचे नख कापायला? तर नाही, बरोबर आहे, तुमचा प्रश्न पण बरोबर आहे। तर डॉक्टरांनीच उत्तर दिलंय पुढे की जंगलामध्ये जे हत्ती असतात ते डोंगर दऱ्यांमधून फिरतात आणि शेकडो मैल चालतात। दगडावर चालत असताना त्यांची नख घासली जातात आणि ती झिजतात, त्यामुळे त्यांच्या नखांची वाढ झालेली ती खुंटते। तर अशा पद्धतीने जे प्राण्यांची रचना केलेली आहे त्यांना बरोबर त्याच वातावरणात राहायला पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यानंतर पुढील डॉक्टर म्हणतात की तिची जी मान डोलवण्याची ती जी मान डोलवते ती म्हणजे योग्यरित्या नाहीये, मानसिकरित्या ती अयोग्य रीतीने मान डोलावते आहे। बाकी प्राण्यांच्या कंपॅरिझन तिच्यावर काहीतरी तिला काहीतरी मानसिक त्रास आहे असं त्या डॉक्टरांचं म्हणणं आहे। तर नख वाढलेले आहेत तिचे, तिथे एक्सरे वगैरे काढण्यात आलं, तिचं मेडिकल चेकअप करण्यात आलं। तर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी समोर आणलेल्या आहे। हाडांचं छोटं मोठं फ्रॅक्चर झालेलं आहे, तसंच तिच्यामध्ये आर्थरायटिस म्हणजे सांधिवाताची लक्षणं सुद्धा दिसून आलेली आहे असं तेथील डॉक्टरांचं म्हणणं आहे। आणि एकंदरीत हा व्हिडिओ बघता असं वाटतंय की त्यांनी तिचं जे डेली रुटीन आहे ते व्यवस्थित तिला अनुकूल असंच करण्यात आलेलं आहे। म्हणजे जसं प्राण्यांना, वन्य प्राण्यांना जसं वातावरण असतं तसंच तिथे देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आता मी गावकऱ्यांच्या विरोधात नाहीये, खरं तर मी सुद्धा महाराष्ट्रातून आहे, मला सुद्धा महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे। पण एका हत्तीचा विचार केला, जर आपण एखादा म्हणजे प्राणीप्रेमी असाल तर हत्तीच्या दृष्टीने तुम्ही विचार करा की जर आज तिला जंगलासारखं अनुकूल वातावरण तिथे भेटत असेल आणि उद्या तिचं जीवन एकदम सुरक्षित
आणि कुठलाही आजार वगैरे काही नाही, तिला कसलाही त्रास नाही, असं जर तिचं जीवन तिथे व्यतीत होत असेल, तिला अनुकूल असं वातावरण तिला तिथे मिळत असेल, तर काय वाईट आहे ती तिथे राहिलेली, बरोबर की नाही? असाही प्रश्न मला पडतो. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे तो पाळणं आपलं कर्तव्य आहे. ॲज अ भारतीय नागरिक आपल्याला ते पाळावंच लागणार, कारण तो निर्णय हा अंतिम असतो. छोट्या मोठ्या न्यायालयाचे निर्णय हे फेटाळू शकतो आपण हायकोर्टात जाऊन, पण सुप्रीम कोर्टाचाच आदेश असेल तर तो कुणीच फेटाळू शकत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे, बरोबर. पण आज आपण अशी प्रार्थना करूया की ही महादेवी उर्फ माधुरी हत्तीन जिथे कुठे आहे ती व्यवस्थित राहावी, आरोग्यदायी राहावी आणि खुश राहावी, बस. आता आपण शालेय जीवनापासून एक गोष्ट नेहमीच शिकत आलेलो आहे, ती म्हणजे हत्ती हा जंगली प्राणी आहे. मग तो माणसांमध्ये कसा राहिला, ठीक आहे, त्याला माणसांची सवय झाली, त्याने ॲडजस्ट करून घेतलं, पण त्याच्या शरीराला ते अनुकूल वातावरण आहे का याचा विचार तुम्ही करा. खरं त्याने जंगलात राहायला पाहिजे की गावात राहायला पाहिजे? आता नखांची वाढ झाली, त्या गोष्टीवरूनच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हत्ती हा जंगलात राहण्यासाठी जन्माला आलेला आहे, तो आपल्या गावामध्ये शहरांमध्ये राहण्यासाठी किंवा धर्मस्थळी राहण्यासाठी जन्माला आलेला नाहीये, बरोबर. भलेही त्यांनी प्रेमाने त्याचं मानवाशी तेथील गावकऱ्यांशी प्रेमाचं नातं निर्माण झालेलं होतं. त्या हत्तीलाही त्रास झाला जाताना, हत्ती सुद्धा रडत होता, डोळ्यातले अश्रू मीही पाहिले, माझ्याही अंगावर शहारा आला. पण एका दृष्टीने जर विचार केला तर त्याला अनुकूल तिथे वातावरण नाही. आणि मुख्य जनावराला काय कळतं हो, सांगा तुम्हीच. खरं म्हणजे आपण मानव आहोत, आपल्याला तेवढी बुद्धी देवाने दिलेली आहे, आपण त्या बुद्धीने विचार करायला हवा. हे बघा, तुम्ही भावनेने विचार करू नका की आज तो हत्ती आपल्यामध्ये नाहीये, तो आपला गावाची शान होता, तर सर्वजण त्याला आई मानत होते. ह्या सगळ्या गोष्टी आहे, मान्य आहे मला. भावनिक त्रास प्रत्येकाला होतोय, आज गावकऱ्यांना भरपूर दुःख होतंय. पण तुम्ही जर खऱ्या दृष्टीने मेंदूने जर विचार केला, ब्रेनने जर विचार केला, तर खरं त्याचं जीवन हे जंगलामध्ये आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने पण भरपूर विचार करूनच या गोष्टीचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतंय. म्हणजे तो जिथे आहे तो व्यवस्थित आहे असं मला वाटतंय. आणि असंही लक्षात आलं की वनतारामध्ये वेगवेगळ्या मेडिकल फॅसिलिटीज आहे, मोठ्या मोठ्या प्राण्यांचे एक्सरे निघतील असे मशिनरीज आहेत, वेल डेव्हलप एरिया आहे, म्हणजे प्राण्यांना अनुकूल असं वातावरण तिथे आहे. जर आपली जी हत्तीन आहे ती व्यवस्थित तिथे सुरक्षित आरोग्यदायी राहू शकते, तिला आरोग्यदायी जीवन लाभत असेल, तर काय वाईट आहे यात, असा मला प्रश्न पडतो. आता काही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, बरोबर. तर मठातीलच आता हे व्हिडिओ आहेत जे सोशल मीडियावर मला दिसले आणि बघून थोडंसं कुठंतरी मनाला धस्स करणारं वाटलं. तर हे बघा, आता दिसतोय ह्यात जी महादेवी हत्तीन आहे ती गणपती बाप्पाच्या गळ्यात हात घालते. धार्मिक दृष्ट्या बघायला गेलं तर खूप मनातून आनंद होतो, पण तिच्या पाठीवर बसलेला जो व्यक्ती आहे तो तिला अंकुशने टोचन देतोय की इकडे मान हलव, तिकडे, कुठेतरी तिच्यावर दबाव आणण्यात येतोय की नाही, तुम्हाला वाटतंय की नाही? आता या व्हिडिओ थ्रूच मला दिसलं म्हणून मी बोलते, बाकी मला कुणालाही दुखवायचं नाहीये, माफी असावी. तर हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा. त्यानंतर आपण आता हा दुसरा व्हिडिओ बघू. बघा, आता हे खरं वन्य प्राण्यांचं अन्न आहे का, हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून द्या. आता हा व्यक्ती त्या हत्तीनीला पाव ब्रेड खाऊ घालतोय, ओके. खरंच हे पाव ब्रेड त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी बनलेत का? आपण मानवी आहोत, आपण गव्हाचं वगैरे भाजी, भाकरी, चपाती, पाव ब्रेड, बिस्किट सगळं पचवू शकतो. पण वन्य प्राणी जे आहेत, जे जंगली प्राणी आहेत, त्यांचं शरीर फक्त फळं, झाडं आणि गवत ह्यासाठी, म्हणजे देवाने जसं बनवलंय तसंच त्याला अन्न द्यायला हवं, बरोबर की नाही? मग हे असं अयोग्य आहार का देण्यात येतोय, हे कुठेतरी चुकतंय की नाही? आणि हे व्हिडिओ मठातील सोशल मीडियावर ज्यांनी टाकले त्यावेळेस त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की आपण सोशल मीडियावर काय पोस्ट करतोय, उद्याचा काय दुष्परिणाम होईल. आता असे व्हिडिओ दिसल्यावर, असे पुरावे असल्यावर तुम्हाला वाटतं का सर्वोच्च न्यायालय आपल्या बाजूने निकाल लावेल? सांगा तुम्हीच. हे कुठेतरी चुकलं की नाही? आणि कुठेतरी त्या हत्तीवर दबाव आणण्यात आला, हे बघून खरंच खूप वाईट वाटलं. आता हाच घ्या ना, हे बघा, आता हत्तीचा जन्म लग्नामध्ये डान्स करण्यासाठी झालाय का? हा व्यक्ती त्याला जबरदस्ती मान हलवायला लावतोय, जो बँड वाजतोय त्याच्या ताला सुरावर नाचायला लावतोय, हे योग्य आहे का? तुम्हीच सांगा मला. तर त्याच्यावर कुठेतरी दबाव आणण्यात येतोय
असंच या व्हिडिओतून दिसतं. हे मी नाही बोलत आहे, हे व्हिडिओ दाखवत आहेत. हे व्हिडिओ मी तुमच्या समोर का आणतीये, कारण की मला सुद्धा हे सोशल मीडियावर दिसले आणि इतरांना सुद्धा दिसत आहेत. असं नाही की ते फक्त आता ठीक आहे आपल्या गावातला मॅटर आहे, आपल्या महाराष्ट्रातला मॅटर आहे म्हणून काही लोकांना माझ्या या व्हिडिओचा रागही येईल, बरेच जण मला वाईट कमेंटही करतील, ठीक आहे. पण तुम्ही सांगा ह्या सगळ्या ज्या गोष्टी समोर येत आहेत ह्या का आणि कशामुळे आणि ह्या योग्य आहे का, ह्याच एका प्रश्नाचं उत्तर द्या. आणि खरंच तुम्ही थोडंसं मेंदूने विचार करा यार, की त्या हत्तीला सुद्धा भावना आहेत की नाही. प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण आई बनावं, बरोबर, की लग्न झाल्यावर आपण आई बनावं. आज त्या हत्तीनीला नसेल वाटत का, सांगा तुम्ही. ती पण एक फिमेलच आहे, फिमेल हत्ती आहे, तर तिला पण नसेल वाटत का आपली पण कुठेतरी फॅमिली असावी, तिला पण काही भावना असतील. तर आणि एक गोष्ट आहे की आपण लहानपणापासून शिकत आलोय, हत्ती हा जंगली प्राणी आहे, मान्य आहे, तो माणसात राहिला, पण हत्ती हा कळपात राहतो हे सुद्धा तुम्ही शिकलात की नाही. तो कधी एकटा राहू शकत नाही हे पण शिकलात की नाही. मग हा एकटा हत्ती इतक्या दिवसापासून राहतोय, थोडा डिप्रेस झाला असेल की नाही मनाने. थोडा विचार करा यार, तो आज तो एका हत्तींच्या कळपामध्ये गेलाय, उद्या त्याचं आरोग्य अजून छान सुधारणार आहे, अजून तो चांगला होणार आहे, यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. आणि हे बघा, सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो अंतिम आहे, वारंवार मी सांगते, ह्यात बदल होणार नाही. त्यामुळे फक्त आता एवढीच प्रार्थना करा की जी महादेवी हत्तीन आहे ती तिथे सुखी राहावी आणि तिला कुठलाही मानसिक त्रास होऊ नये. म्हणजे ती सुद्धा गावकऱ्यांना मिस करत असणार, तिथे तिला सुद्धा जेवण जात नसणार आणि तिचे जे पालन करते आहे लहानपणापासून ज्यांनी तिला वाढवलेलं आहे, तिला त्यांची सुद्धा मनापासून खूप आठवण येत असणार. पण ते म्हणतात ना, वेळ सगळं ठीक करून देते. तर आज जे काही झालंय तिच्या चांगल्यासाठीच झालंय. ती म्हण आहे ना, जो होता है वो अच्छे के लिए होता है. तर तसंच आहे मित्रांनो, जे काही झालं ते तिच्या चांगल्यासाठीच झालेलं आहे. आज तिने देवाची भरपूर सेवा केली. जैन मठामध्ये ती होती, तिथे धार्मिक विधींमध्ये तिने भरपूर देवाची सेवा केली. म्हणूनच आज देवाच्या मनात हा काहीतरी विचार आला असावा आणि कुठेतरी तिचं चांगलं व्हावं म्हणून देवाकडूनच ह्या गोष्टी घडल्या असाव्या असं मला वाटतं. तिच्या नशिबात ते लिहिलेलं असावं आणि त्यामुळेच ती तिथे गेली असावी असं मला वाटतं. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याबद्दल माफी असावी आणि खरंच माझ्या या व्हिडिओचं कोणाला वाईट वाटलं असेल तर खरंच माफी असावी. तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी फक्त माझा अधिकाराने माझं जे काही विचार आहे, माझी जी काही मतं आहेत ती व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि नसेल आवडला तर असू द्या, तुमचा माझ्यावर राग असणारच आहे, त्याबद्दल माफी असावी. मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं, पण माझ्या मनातील विचारही मला इथे माझ्या अधिकारानुरूप मांडायचे होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.